पुढचा अपडेट आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरनं महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्न संदर्भात बेळगाव इथे आज अधिवेशन आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनावरती कर्नाटक शासनाने बेळगाव इथे कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन होणार असल्यामुळे बंदी आणलेली आहे। महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्या नेत्यांवरही बंदी घालण्यात आलेली आहे आणि बेळगावामध्ये पुन्हा एकदा कर्नाटक सरकारकडून अशा पद्धतीने दडपशाहीचा प्रकार समोर येतोय। मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटकच्या राज्य सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाहीये। महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र महामेळावा घेण्यावरती ठाम आहे। त्यामुळे बेळगावात सीमावाद आज तापण्याची खूप मोठी शक्यता आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी या ठिकाणी दोन्ही राज्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ही दृश्य आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरची। आपण पाहतोय पोलिसांच्या गाड्या इथे दिसतायत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातनं जे नेते जात आहेत त्यांना अटक करून सुद्धा नेलं जात आहे किंवा त्यांना थांबवण्यात येत आहे। त्यामुळे हा सीमावाद आज तापण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि या संपूर्ण प्रकाराकडे आपलं लक्ष असेल। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्तही आहे आणि कर्नाटक सरकारने औपचारिकरित्या परवानगीच दिलेली नाहीये, ती परवानगी नाकारलेली आहे। पण तरीही ही सभा घेण्यावरती महाराष्ट्र एकीकरण समिती ठाम आहे। या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी विलास अध्यापक आपल्या सोबत आहेत। विलास, सकाळपासूनच इथे प्रचंड मोठी पोलीस सुरक्षा दोन्हीही सीमांवरती आहे आणि त्याचबरोबर कर्नाटकाने परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे हा वाद आणखीन कुठेतरी चिघळताना किंवा वातावरण आणखीन तापताना दिसतंय काय? नवीन अपडेट काय आहे? सकाळी 7 वाजल्यापासूनच पोलीस कमिशनर इथं धर्मवीर संभाजी चौक इथं जिथं महामेळावा घ्यायचं ठरवलेलं होतं महाराष्ट्र एकीकरण समितीने, तिथं मोठ्या पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते। त्याच्यानंतर 11 वाजता महामेळावा घेण्याचं ठरवण्यात आलेलं होतं। आणखीन त्याप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीची नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी गनिमी कावा केला। आणखीन 3 ठिकाणाहून जे 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून आंदोलनस्थळी महामेळाव्याच्या ठिकाणी जाण्याची योजना आखली होती। पण या कार्यकर्त्यांना न्यूक्लियस मॉल इथं एका ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिथं माजी आमदार मनोहर केणेकर आणखीन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। त्याच्यानंतर दुसरी तुकडी होती त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन एपीएमसी पोलीस स्टेशनला हलवलेलं आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या तुकडीलाही पोलिसांनी ताब्यात घेतला आणि धर्मवीर संभाजी चौकामध्ये जाण्यापासून मज्जाव केला आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्यामुळे आता इथं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त धर्मवीर संभाजी चौकामध्ये ठेवण्यात आलेला आहे। कार्यकर्ते आणखी परत जमायला सुरुवात झालेली आहे आणि सध्याचं वातावरण थोडंसं तणावपूर्ण इकडे धर्मवीर संभाजी चौकामध्ये दिसतंय। धन्यवाद विलास आपण दिलेल्या माहितीबद्दल। आम्ही जी दृश्य पाहतोय त्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की महाराष्ट्रातले काही नेते अगदी जाहीरपणे एका पद्धतीने शक्ती प्रदर्शन करत कुठेतरी सीमा क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात। पण त्याचबरोबर त्यातल्या काही नेत्यांना काही कार्यकर्त्यांना अटक करून पोलिसांच्या गाडीतनं घेऊन जाण्यात येतंय असंही स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे धर्मवीर संभाजी चौकामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त पण आहे, पण त्याचबरोबर कुठेतरी तणावाचं वातावरण तापत चाललेलं आहे असंही कळतंय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा कर्नाटकाच्या दिशेने पोहोचलेले आहेत, बेळगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपल्यासोबत विजय केसरकर आहेत आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा सीमा भागातनं, त्यांच्याकडनंही आपण अधिक अपडेट घेऊया। विजय, इथे स्पष्ट दिसतंय की काही कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे, आणखीन काय अपडेट आहे? बेळगावमध्ये काही कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असली तरी देखील कोल्हापुरातील शिवसैनिक हे बेळगावच्या दिशेने जायसाठी निघालेले आहेत। एक भगवी रॅली या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र या रॅलीला सीमेवरतीच अडवण्याचा प्रयत्न आहे तो कर्नाटकच्या पोलिसांकडून केला जाणार आहे आणि मोठा बंदोबस्त आहे तो देखील तैनात केला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर इकडे कर्नाटकच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। याच ठिकाणी जी शिवसैनिकांची उबाटा गटाचे शिवसैनिक आहेत त्यांची जी भगवी रॅली या ठिकाणी येणार आहे, जी बेळगावमध्ये जाणार आहे, मराठी भाषिकांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी जाणार आहे, त्या सगळ्यांना या ठिकाणी अडवलं जाणार आहे। इथून पुढे जाणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या ती चौकशी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक तणावाचं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर देखील आपल्याला पाहायला मिळते। पोलीस
पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, महाराष्ट्राचे पोलीस आहेत, त्याचबरोबर कर्नाटकचे पोलीस आहेत आणि इथून जाणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून चौकशी केली जाते। या गाडींमध्ये कोण आहे हे देखील पाहिलं जाते। शिवसैनिक जे आहेत उबाटा गटाचे ते कोल्हापुरातून निघालेले आहेत, पुढच्या काही मिनिटांमध्ये ते या ठिकाणी पोहोचतील। मात्र इथून पुढे मात्र या सगळ्या शिवसैनिकांना कर्नाटकचे पोलीस आहेत हे कर्नाटकमध्ये प्रवेश देणार नाहीत, कारण आधीच त्यांना सूचना केलेल्या आहेत, नोटीस पाठवलेली आहे की कर्नाटकमध्ये त्यांना प्रवेश बंदी आहे ती घातलेली आहे। त्यामुळे इथं नेमकं आता कशा पद्धतीने संघर्ष होतो हे देखील पाहावं लागणार आहे, कारण नेहमीप्रमाणे या ठिकाणी शिवसैनिकांना महाराष्ट्रातून एकंदरीत आपण ज्या पद्धतीने इथे पोलिसांचा बंदोबस्त बघतोय आणि ज्या पद्धतीने नेते येत आहेत ही वार्ता कळते ते बघता इथे वातावरण आणखीन भडकण्याची शक्यता आहे। याबद्दलचे अपडेट्स आम्ही घेतच राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।